गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजवं वाक्पटुवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता परस्परं वातात्मजं वानरयुक्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। तीन श्रेष्ठात तया माझे दंडवत काके तुळी कृष्णान नित्य जाणवीचे स्नान। माता शुभेदका भारांची विभूती सुंदरा शंख चक्र गदाती पायी कडा गर्दती। तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नाम तो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता घडे महापुण्य राशी साष्टांग नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिकावतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय जय राम। महारुद्र हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री रामचंद्राय नमः। शरण जाता श्री रघुपती मध्येच वानर मज मारिती। तेव्हा हे गती नाते गती आदि ग्रह गती मुख्यत्वे। त्यावेळेस विभीषण उड्डाण करू लागले आहे। प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं आहे, पण त्यावेळेस विभीषण विचार करू लागलेले आहे आपल्याला रामाचं दर्शन घ्यायचं आहे, पण हे वानर आहेत, वानर आपल्याला मारल्याशिवाय राहत नाहीत। आपण धडीकडचेही राहणार नव्हत आणि धडकडचेही राहणार नव्हत असा विचार विभीषण करत आहे। मुख्य विरोधाचा सबंधू मी रावणाचा कनिष्ठ बंधू। वानरे माझा करिता वधू रामे मर्दू चुकवावा। म्हणून रामाला माझ्यावर कृपा करावी, रामाला माझ्यावर दया करावी। मी रावणाचा भाऊ आहे, यामुळेच वानराला दुश्मनी दात खाल्ल्याशिवाय राहणार नाही। वानराला नक्की वाटेल हा रावणाचा भाऊ आहे आणि काहीतरी अनर्थ करण्यासाठी किंवा आमचा घात करण्यासाठी हा विभीषण आलेला आहे, त्यामुळं मला मारल्याशिवाय राहणार नाही। बाबा, पण काही जरी असलं, रामाने जर माझ्यावर कृपा केली तर हे वानर मला सांभाळतील असा विचार सुद्धा विभीषण करत आहे। करिता श्री राम नाम स्मरण दिनाचे चुके जन्म मरण। मी तव श्री रामी ज्ञान शरण वानर विघ्न कादे। अधर्मी असेल, ज्याने की पाप केलेलं असेल, पण ते ज्याच्या मुखामध्ये जर राम नामाचं स्मरण आलं तर त्याचं पापच नाश करण्याचं सामर्थ्य या रामनामामध्ये आहे। मी तर अनन्य भक्त रामाचा आहे आणि माझ्या मुखात तर रामनाम आहे, हरिकीर्तन आहे। मग माझ्यावर राम कसं काय या ठिकाणी दया करणार नाही, माझ्यावर राम कसं काय कृपा करणार नाही असा सुद्धा विचार विभीषण करत आहे। येथे भेटता की हनुमंत तो तव माझा परमाप्त। मज भेटविता श्री रघुनाथ कपी करणार्थ चुकोनी। जर मला इथं कोणी ओळखत असेल तर तो माझा लाडका म्हणजे हनुमंत आहे, कारण लंकेच्या ठिकाणी हनुमंत आलता आणि हनुमंताची माझी ओळख झालेली आहे। हनुमंताला माहित आहे मी कुणाचा भक्त आहे, तर रामाचा भक्त आहे, म्हणून हनुमंत जर या ठिकाणी आला तर माझं मरण चुकल्याशिवाय राहणार नाही आणि रामाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही असा सुद्धा विचार विभीषणाच्या मनामध्ये येत आहे। आता असोत भोग युक्ती लोटांजन वानरा प्रति मी ज्ञान शरण रघुपती। तुम्ही काय धारते धावता। विभीषण आलेला आहे, आकाशातून उड्डाण करून या वानरांच्या समोर आलेला आहे आणि या वानराला नमस्कार करू लागलेला आहे। वानर हो, तुम्हाला माझा एवढा राग का आलेला आहे, माझा तिरस्कार का करू लागलेला आहात? मी रामाचा अनन्य भक्त आहे आणि रामाच्या शरणामध्ये मी येत आहे, कृपया करून माझ्यावर दया करा असं सुद्धा विभीषण सांगत आहे। ऐसे बोलिया देख विभीषणे दिली हाक। तोची विभीषणाचा श्लोक अर्थ विशेष अवधारा। मोठ्यानं आरोळी मारलेली आहे, वानर हो मी रामाचा भक्त आहे आणि या रामाच्या शरणामध्ये आलेलो आहे, शरणागती मी पत्करलेली आहे, त्यामुळं मी तुमचा घात करण्यासाठी आलेलो नाही किंवा मी तुमचा शत्रू नसून मी रामाचा भक्त आहे हे सांगण्याचं कार्य हा विभीषण करत आहे। देखो निवानराचा तवक गगनावनी विभीषण देख। दीर्घरिताची पयाक कपिकटक
वचकले. ज्यावेळेस आकाशामध्ये उड्डाण करून हा विभीषण येऊ लागलेला होता, 4 प्रधानासमवेत हा विभीषण येत होता आणि विभीषणानं मोठ्यानं आरोळी मारलेली आहे. ती आरोळी ही हात वानरांच्या कानापर्यंत आलेली आहे, कानाला दचकलेली आहे. एवढी मोठी आरोळी, हा आवाज कुणाचा असेल म्हणून हा वानर आकाशाकडे पाहत आहे. काय गणपती निशाचर ऐके केले वानरवीर, म्हणे मी शरणागत साचार श्री रामचंद्राचे चरणी. वानर विचार करत आहे, हे तर राक्षस आहेत आणि राक्षस असून मुखामधून काय सांगत आहे, मी रामाचा शरणागती आहे, रामाचं दर्शन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. हे कसं काय शक्य होणार आहे? हा तर रामाचा बंधू आहे, म्हणून यांच्यावर विश्वास ठेवणं अयोग्य आहे असा विचार वानर करत आहे. तो म्हणे सुग्रीवा कपिपती, वानर स्वामित्व तुझे हाती, शरणागताची मार येती यात निश्चित निवारे. म्हणून सुग्रीवाला विनंती विभीषण करत आहे, हे सुग्रीवा, तू वानरांचा राजा आहेस, वानराचं सगळं तुझ्या हातामध्ये आहे, त्यामुळं मी अनन्य शरण प्रभू रामचंद्रांना येऊ लागलेला आहे, त्यामुळं मी राक्षसाचा माझा काही संबंध नाही हे सांगण्याचं कार्य विभीषण करत आहे. रावणाचा अनुज बंधू विभीषण नामे मित्र सिद्धू, म्हणून माझा वधू मी तव शुद्धू शरणागती. म्हणून वानराव तुम्हाला वाटल मी रावणाचा भाऊ आहे. कोणता भाऊ आहे? छोटा भाऊ आहे आणि तुमच्या जवळ येऊ लागलेला आहे. तुम्हाला असं भास होईल मी तुमचा शत्रू आहे, पण मी शत्रू नसून मी रामाचा भक्त आहे, तुमचा आप्त आहे, माझा घात करू नका, मी तुमच्या शरणामध्ये आलेलो आहे अशी कळकळीची विनंती विभीषण या सुग्रीवाला करत आहे. येथे असता हनुमंत तो सांगता माझा वृत्तांत, मज भेटविता श्री रघुनाथ शरणागत म्हणून तुम्हाला माहित नाही, पण माझा जवळचा जर कोणी असेल तर तो हनुमंत आहे. हनुमंताची आणि माझी ओळख आहे, काय भक्तीचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे हनुमंतानं पाहिलेलं आहे, माझी काय श्रद्धा भगवंतावर आहे हनुमंतानं स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे. म्हणून इथं जर हनुमंत असता तर मला आलिंगन दिलेलं असता. पण चिंता करू नका, मी रावणाचा जरी भाऊ असला तरी मी शरणागती आहे अशी विनंती विभीषण करत आहे. श्रीरामाचे सत्यव्रत मारुणे शरणागत कपी मज मारा भया उदत, ते तू समस्त निवारी. सुग्रीवा, माझी विनंती आहे, रामानं सांगितलेलं आहे शरणागतीमध्ये जर कुणी आला असेल तर त्याला मारायचं नाही. तो रावण जरी असला तरी त्याला मारायचं नाही असं कोण सांगितले? रामानं सांगितले. मग मी रावणाचा भाऊ आहे, पण रामाच्या शरणामध्ये आलेलो आहे, त्यामुळं मला तुम्ही मारायचं नाही, मी शरणागती आहे अशी सुद्धा विनंती विभीषण करत आहे. सुग्रीवा तुझे चरणी माथा वृत्तांत सांगे श्री रघुनाथा, रावणाचा कनिष्ठ भ्राता शरण तत्वता आलासे. सुग्रीवा, माझी विनंती आहे आणि ही विनंती तुम्ही रामापर्यंत पोहोचवा. रामाला जाऊन सांगा रावणाचा छोटा बंधू प्रभू रामचंद्राच्या शरणामध्ये आलेला आहे, म्हणून एवढी जर बातमी रामाच्या कानावर जर घातली तर ही माझी विनंती आहे, माझी कळकळीची विनंती आहे अशी कळकळीची विनंती विभीषण करत आहे. चौघे प्रधान समवेत विभीषण शरणागत, ऐकून सांगेल रघुनाथ तोची कार्यार्थ करावा. तुमच्या मनानं तुम्ही काहीच करू नका. तुम्हाला वाटेल मी तुमचा शत्रू आहे, हा रावणाचा बंधू आहे, हा भाऊ आहे, मग तुमचा मी शत्रू होईल. पण तुमच्या मनानं तुम्ही काहीच करू नका. तुम्ही रामाला जाऊन सांगा, राम जोही निर्णय देतील तो निर्णय मला मान्य असेल, रामाच्या निर्णयाच्या व्यतिरिक्त मला कुठलाच निर्णय मान्य नाही अशी सुद्धा विनंती विभीषण करत आहे. कौसल्याचा निजसूत कौसलेंद्र श्री रघुनाथ, त्यांचा ज्ञान शरणागत विभीषण नाम पै माझे. कौसल्याचा निजसूत कौसलेंद्र श्री रघुनाथ, त्यांचा ज्ञान शरणागत विभीषण नाम पै माझे. म्हणून मी कोण आहे? मी विभीषण आहे, मी शरणागती आहे, पण कुणाच्या? तर प्रभू रामचंद्रांच्या, जो कौशल्याचा सूत आहे,
त्याच्याने शरणागती आहे, म्हणून अशी विनंती विभीषण करत आहे. विभीषण अन्यान शरणागत सुग्रीवा मानेल हे मात तोची श्रीरामासी वृत्तांत वानरना स्वय सांगे. म्हणून सुग्रीवा, माझी कळकळीची विनंती आहे, ज्यावेळेस तुम्ही सांगताल रावणाचा कनिष्ठ बंधू विभीषण तुमच्या भेटीसाठी आलेला आहे, तुमच्या शरणागतीमध्ये आलेला आहे, तुमचं दर्शन घेण्यासाठी आलेला आहे, आणि ज्यावेळेस राम ऐकतील आणि राम जो काही निर्णय देतील तो निर्णय मला मान्य असेल, अशी सुद्धा विनंती विभीषण करत आहेत. ऐकून विभीषणाचे वचन सुग्रीव येऊन आपण राम लक्ष्मणा करून नमन सांगे आगमन विभीषणाचे. म्हणून विभीषणाचं ऐकलेलं आहे कोण? सुग्रीवानं. आणि हीच बातमी येऊन राम आणि लक्ष्मणाजवळ सांगू लागलेली आहे. काय सांगू लागलेली? हा जो विभीषण आहे, रावणाचा बंधू आहे, तो आलेला आहे. ही बातमी रामांना सुग्रीव सांगत आहे. श्रीरामासी अर्पावी सीता हेत सांगता नकानाता तयासी हनुनी आला था अनाथ था दौडीला. सुग्रीव सांगत आहे, रामा, विभीषण आलेला आहे. का आलेला आहे? ज्यावेळेस रावणाला हित शिकवण्यासाठी विभीषण गेलेला होता, सीता जी आहे रामार्पण करा, याच्यातच आपलं कल्याण आहे. ज्यावेळेस असं रावणाला हित विभीषणानं सांगितलं, त्यावेळेस विभीषणाला लाथा रावणानं घातल्या, म्हणून विभीषण आलेला आहे, असं सुद्धा सुग्रीव सांगत आहे. नगरी धेने पिटोनी पूर्ण नगर त्यागे विभीषण दौडिता बोलिला रावण जाय तू शरण श्रीरामा. एवढंच नाही, विभीषणाची निंदा कशी केली? लाथा तर मारल्या, पण विभीषणाला हाकलून दिलं, लंकेच्या बाहेर काढलं, आणि तू रामाच्या शरणामध्ये जा असं रावणानं सांगितलं. त्यामुळं दुसरा पर्याय विभीषणाकडे नव्हता, म्हणून रामा तुमच्या शरणामध्ये हा विभीषण आलेला आहे, अशी माहिती सुग्रीव रामांना देत आहे. श्रीराम झाल्या पक्षपाती कैसा येईल लंके प्रती केवी राक्षसाकडे विद्यार्थी केही स्थिती अवधारा. म्हणूनच आता काय होईल? विभीषण जाईल प्रभू रामचंद्रांच्या शरणामध्ये, ज्यावेळेस राम काय ख्याती करतील, येऊन राक्षसाला मारतील, हे सुद्धा गोष्टी आपण या ठिकाणी कथा पुढं पाहणार आहोत. जेव विभीषण सद्भावता शरणाला श्री रघुनाथा काय करावे त्यासी आता सांग समर्था श्रीरामा. सुग्रीव विनंती करत आहे, रामा, विभीषणानं विचारलं, जेवढं काही मला सांगितलं मी तुम्हाला येऊन सांगितलं, पण आता काय करावं? हा रावणाचा भाऊ आहे, शेवटी हा राक्षसच आहे, मग याला काय करावं? शरणागती आपण द्यावी की नाही द्यावी? काय निर्णय आहे तुमचा? अशी सुद्धा इच्छा तुमची काय असेल ते आम्हाला सांगा, अशी विनंती विभीषण करत आहे. विभीषण ज्ञान शरण काय वाचावतीत मन तुझे श्री चरण देखोनी. विभीषण एकटा आला का? तर नाही, विभीषणाने 4 प्रधान सोबत घेऊन आला तुमच्या शरणागतीमध्ये. मग काय करावं? त्याला हाकलून द्यावं की तुमच्या जवळ आणावं? काय करावं रामा? असं सुद्धा सुग्रीव रामांना विचारत आहे. विभीषणाला भेटी तेने श्रीरामास आनंद कोटी हरके सुग्रीवाची पाठ थापटी आल्हाद पोटी प्रेमाचा. म्हणून ज्यावेळेस विभीषण येऊ लागलेला आहे, त्यावेळेस रामांना सुद्धा आनंद वाटलेला आहे. त्यावेळेस सुग्रीवाचे पाठ प्रभू रामचंद्र थापत आहेत. विभीषणाचे मनोगत आज्ञान भावे शरणागत जाणे अंतर्यामी श्री रघुनाथ हृदयस्थ निवासी. शेवटी भगवंत आहे, भगवंताला माहित असते कोणता भक्त कसा आहे, कोणत्या भक्ताच्या मनामध्ये काय चाललेलं आहे. भगवंतापासून काय लपलेलं आहे? कुठलंच काही लपलेलं नाही. म्हणून हा विभीषण एक भक्त होता, हरिभक्त होता. त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, अनन्य भक्ती रामाची आहे, हे रामानं जाणलेलं आहे. त्यामुळं आता आपण विभीषणाला भेट द्यावी अशी इच्छा प्रभू रामचंद्रांची झालेली आहे. विभीषण शरणागत परम स्वय जाणे आत्मा राम सुग्रीवासी प्रतिराज धर्म अनुक्रमे अनुवादे. त्यावेळेस रामानं जाणलेलं आहे, राम हे परमात्मा आहेत. कुणाच्या आज्ञामध्ये काय चाललेलं आहे? प्रत्येकाच्या आज्ञामध्ये राम वसलेले आहेत. म्हणून कुणाच्या आज्ञामध्ये, कुणाच्या मनामध्ये काय खेळत आहे, रामापासून विलुप्त राहिलेलं नाही.
त्यामुळं जाणलेलं आहे आणि पुढे प्रभू रामचंद्र काय करत आहेत. हनुमंताचे मुख्य प्रधान पाचारिले वानर गण विभीषण येतो शरण त्याचे लक्षण लक्षावया. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने आज्ञा दिली, जेवढे काही वानरांचे प्रधान होते, हनुमंत होते, सगळ्यांना बोलून घ्या. सगळ्यांना बोलून घेतल्यानंतर त्यांना प्रभू रामचंद्र काय सांगत आहेत. विभीषणाचे मनोगत सत्य किंवा असत्य निर्धारावया इत्याद्भुत कपी समस्त पाचारिले. जेवढे प्रधान होते, जेवढे वानर होते, त्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं, बाबा हा विभीषण आपल्या शरणागतीमध्ये येऊ लागलेला आहे, पण विभीषणाला आपण आपल्यामध्ये सामावून घ्यावं की विभीषणाच्या मनामध्ये आणखी दुसरा काही विचार असेल का, विभीषणाच्या मनामध्ये काही कपट असेल, हे तुम्ही मला सांगावं, असं सुद्धा राम या सगळ्या वानरांना विचारत आहे. मुख्य सुग्रीव संवाद हा रावणाचा बंधू अवश्य याचा करावा वधू म्हणे कुमुदू मारावा. म्हणून त्यावेळेस सुग्रीव सुद्धा सांगत आहे, बाबा हा राक्षस आहे, शेवटी काही जरी असला तर हा राक्षस आहे, रावणाचा भाऊ आहे, मग हे आपल्यासारखा राहणारा नाही, आपला घात करण्यासाठी किंवा आपल्यासोबत कपट करण्यासाठी येऊ लागलेला आहे, म्हणून त्याला आपण आश्रय द्यायचा नाही, असं सुद्धा सुग्रीव सांगत आहे. नळनीने सांगती गोष्टी त्याची तरळ तळाळेची पोटी रावणाचा तवकती उतावती मारावा. नळ असेल, नीळ असेल, तरळ असेल, हे सुद्धा विचार करू लागलेले आहेत. बाबा रावण कपटी आहे आणि हा रावणाचाच भाऊ आहे, रावण जर कपटी असेल तर विभीषण भी कपटी असेल, म्हणून विभीषणाला आपण थारा द्यायचा नाही, विभीषणाला आपण हाकलून दिलं पाहिजे, असा विचार सुद्धा हे सर्व करत आहेत. शत्रू बंधू हा कपटी शरण यासीन मारा वरावे आपण द्यावा दौडून लंकेशी. गज असेल, गवाक्ष असतील, हे सांगू लागले आहेत. रामा हा कपटी आहे, शेवटी रावणाचा भाऊ आहे, जरी असला आपल्या शरणागतीमध्ये येऊ लागलेला आहे, पण आपण याला आश्रय द्यायचा नाही, तर आपण काय करायचं, या विभीषणाला आपण लंकेमध्ये हाकलून देऊ, असा सुद्धा निर्णय हे प्रधान देत आहे. कपटी रावणाचा बंधू हा मारावा म्हणे मेंदू तैसा जन्मादे विदू करावा वधूपयाचा. जो मैद असेल, द्विध असेल, तो काय सांगू लागलेला आहे, असं नाही म्हणजे याला सोडायचं नाही. आता हा जरी कपटी जरी असला तरी आपल्याकडे आलेला आहे, त्यामुळे आपण याला जिवंत सोडायचं नाही, आपण याला मारायचं, असा विचार कोण मैद आणि द्विध करत आहे. सुसेन पलजनी मुखाची घेऊन कंपयासी राखिता प्रमुख अवश्यमेव मारावा. म्हणूनच सुसेन असेल, दधिमुख असेल, तो काय विचार सांगू लागलेले आहेत, बाबा याला आपण जर राखून ठेवलं तर हे आपला विचार किंवा आपला घात केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून याला आपण जिवंत ठेवायचं नाही, विभीषणाला आपण मारायचं, हा विचार सुद्धा सांगत आहे. मग बोलला जाणवंत विभीषण पाचारवा येत त्याचे लक्षिता चेष्टित मनोगत कळेल. जाणवंत हुशार होता, सगळ्यात म्हातारा होता, अनुभवी होता. जाणवंताला वाटलं विभीषणाला आपण बोलावून घ्यावं, त्याचा विचार बघावं, त्याचं मनोगत आपण ऐकून घ्यावं आणि काय खरं आहे काय खोटं आहे आपल्या समोर होईलच. जर त्याचं खरं वाटलं आपण त्याला ठेवून घेऊ आणि जर त्याचं खोटं वाटलं तर आपण त्याला हाकलून देऊ, असा विचार जाणवंत सांगत आहे. स्थिती गती गमनागमनात नेत्र वक्र संभाषण येणे पराचे लक्षण विचक्षणा लक्षिती. म्हणून ज्यावेळेस विभीषण आपल्या जवळ येईल त्याच्या बोलण्यातून कळेल त्याने काय करू लागलेला आहे, काय हावभाव असतील, खऱ्या गोष्टी काय असतील, ते आपल्या समोर आल्याशिवाय राहणार नाहीत आणि आपण खरं आणि खोटं याची पडताळणी करून आपण निर्णय घेऊ, असं सुद्धा वानरांना वाटत आहे. म्हणून त्यावेळेस अंगद बोलू लागला आहे, अरे आपण एवढे वानर आहोत, विभीषण एकटा येऊ लागलेला आहे, मग आपल्या समोर हा विभीषण काय करू शकणार आहे, त्याला येऊ द्या तर आपण त्याचं बघू, असा अंगद विचार आपला सांगत आहे. म्हणून असं सुद्धा वाटत आहे धन्य ते वानर असतील
असतील आणि या वानरांच्या शरणामध्ये किंवा रामाच्या शरणामध्ये हा राक्षस येऊ लागलेला आहे. पहिलीच गोष्ट घडली की राक्षस आपल्या शरणामध्ये येऊ लागलेला आहे. म्हणून काय असेल ते आपण पाहू. उगाच काहीतरी विचार सांगू लागलेले आहेत, याला मारा, याला धरा, हे योग्य नाही. अगोदर विभीषणाला येऊ द्या, त्याचा विचार आपण ऐकू आणि खरं खोटं झाल्यानंतर आपण नंतर निर्णय घेऊ, असा सुद्धा काही वानर विचार करत आहेत. काही वानर म्हटले अरे बाबा आपणच आपलं सांगू लागलेला आहोत, आता खरं कोण सांगेल? हा हनुमंत. हनुमंत लंकेमध्ये गेलता, हनुमंताला माहित आहे लंकेमध्ये काय काय झालं काय काय नाही, त्यामुळं आपण हनुमंताला विचारू असा विचार या ठिकाणी होत आहे. सकळ लंकेचे शोधन हनुमंत केली आपण, साधुकी दुर्जन विभीषण त्याचे लक्षण तो जाणे. त्यावेळेस वानरांना वाटलं बाबा आपण तर लंकेमध्ये काही गेलो नाही, कानात कोपरा कुठलंच ठिकाण हनुमंताच्या डोळ्यापासून राहिलेलं नाही. मग हनुमंतांना माहित आहे राक्षस कोण आहे, साधू कोण आहे. हनुमंतांना माहित आहे हनुमंत जे सांगतील ते आपण ऐकू असा विचार वानरामध्ये झालेला आहे. हनुमंताची अवेदित नाही उरला लंकेचा अर्थ, तो सांगले भूत ते समस्त ऐका. हनुमंत सगळ्या लंकेमध्ये फिरलेले आहेत, प्रत्येक नगरामध्ये फिरलेले आहेत, प्रत्येक घरामध्ये गेलेले आहेत, त्यांच्यापासून काहीच विलुप्त राहिलेलं नाही, अलिप्त राहिलेलं नाही. त्यामुळं हनुमंतांना नक्की माहित आहे कोणता माणूस कसा आहे आणि कोणता माणूस कसा आहे. मग त्यामुळे आपण जर हनुमंतांना विचारलं तर हनुमंत आपल्याला सांगितल्याशिवाय राहणार नाही, म्हणून आपण हनुमंताचा विचार घेऊ हा विचार वानर करत आहे. श्रीराम म्हणे गा हनुमंता विभीषण सांगेन, श्रीराम म्हणे गा हनुमंता विभीषण शरणागता, काय करावे ते आता ते तत्वता मज लागे. त्यावेळेस प्रभू रामचंद्र हनुमंतांना प्रश्न विचारत आहेत. हनुमंता आता काय करावं? हा रावणाचा छोटा बंधू विभीषण आहे, पण आपल्या शरणागतीमध्ये येऊ लागलेला आहे. मग याच्यासाठी आपण काय निर्णय करावा असा प्रश्न हनुमंतांना प्रभू रामचंद्रांनी विचारलेला आहे. ऐकोनी स्वामीचे वचन हनुमान घाली लोटांगण, वंदनी श्रीरामाचे चरण युक्त वचन आत्मादे. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी प्रश्न विचारलेला आहे, हनुमंत भक्त आहे, प्रभू रामचंद्र भक्त आहे, भगवंत आहे, त्यामुळं भक्तांना नमस्कार भगवंताला केलेला आहे. आणि त्यावेळेस हनुमंत प्रभू रामचंद्रांना काय सांगत आहे? हनुमंत सर्वांगे सज्ञान, सर्वेंद्रिय पक्क विज्ञान, जे बोले ते युक्त वचन, श्री रघुनंदन सुखकारी. म्हणून हनुमंत कसे आहेत? विद्वान आहेत, प्रत्येक विद्येचं ज्ञान त्यांना अवगत आहे, म्हणून त्यांच्यापासून काही लपून राहिलेलं नाही. जे जे प्रश्न प्रभू रामचंद्र विचारतील त्याचं निराकार असं उत्तर हनुमंत देतील आणि त्याचं समाधान सुद्धा रामाला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हनुमंत प्रभू रामचंद्रांना काय सांगत आहे? हनुमान श्रीरामाचे लळीपाड, त्याचा बोल अमृता परीस, त्याचा बोल अमृता परीस गोड, पुरते वेदशास्त्राचे कोड, श्रावणी चाड श्रीरामा. घरामध्ये जर एखादं लहान लेकरू असेल आणि पहिला शब्द जर त्यानं पहिला अक्षर जर बोलत असेल तर त्या मायला किती चांगलं वाटते, त्याला जवळ घेते, गोड बोलते. त्याच प्रकारे हनुमंताच्या मुखातून प्रत्येक शब्द जर निघत असेल तर तो रामासाठी प्रिय आहे, कारण भक्त आहे. लढीवाळ सगळ्यात आवडता जर भक्त कोण असेल रामाचा तर हनुमंत आहे. म्हणून हनुमंत काही सांगणार आहेत का? जे सांगतील ते रामाला पटल्याशिवाय राहणार नाही असा सुद्धा विचार होत आहे. हनुमान बोलता आपण तवकारले वानरगण, पाहत ठेले त्याचे वदन, अवघे जण टकमुका. ज्यावेळेस हनुमंत आपल्या मुखातून काहीतरी सांगणार आहेत आणि प्रभू रामचंद्रांना समाधान होणार आहे, त्यावेळेस हनुमंत काय सांगणार आहेत? वानर आपले कान टोकारू लागले, पूर्ण अंगाचे कान करून ऐकू लागलेले आहेत. हनुमंत काय सांगणार आहेत आणि हनुमंताचा निर्णय झाला की रामाचा सुद्धा निर्णय तोच होणार आहे हा विचार वानर करत आहेत. बृहस्पती करिता निरूपण, आती ग्रह अमरगण, तैसे ऐकती हनुमंताचे वचन, अवघे जण टकमुका. म्हणून अंगाचे कान करून ऐकू लागलेले
कसला असला पाहिजे, ज्याच्या मुखातून खोटा शब्दच निघणार नाही. प्रत्येक शब्द न शब्द असेल तर ते काळ्या दगडावरची रेष असेल, कधीच खोटा शब्द निघणार नाही. म्हणून असा जर भक्त असेल तर तो भगवंताला आवडता असेल. म्हणून हनुमंत काय सांगणार आहेत किंवा काय शब्द बोलणार आहेत किंवा काय सांगणार आहेत हे ऐकण्यासाठी वानर आपल्या अंगाचे कान करून ऐकत आहेत. खिरी तुपावरी साखर दैसे वचन अति मधुर सत्यवादी रामानुजर श्रीरामचंद्र सुखकारी. जर आपण जेवायला बसलो, आपल्याला जर खीर वाढली आणि खिरीवर तूप आणि साखर टाकलं तर किती आनंद आणि गोडवा येतो. त्याच प्रकारे एखाद्या भक्ताच्या मुखातून जर आपण शब्द ऐकू लागलेलो आहोत, त्या शब्दामध्ये काय गोडवा असेल, काय सामर्थ्य असेल, हनुमंताच्या शब्दामध्ये काय गोडवा असेल, काय सामर्थ्य असेल हे ऐकण्यासाठी वानर आपले कान करून हनुमंताकडे लक्ष देत आहेत. सावधान ऐके श्री रघुनाथ नेनोनी विभीषण हृदयस्थ कपी प्रदान बोलती वृत्त अनुमानता मिथ्यत्व. म्हणून हनुमंत सांगत आहे, प्रभू रामचंद्र मी जे गोष्ट सांगत आहे खरी आणि खरी आहे, एक शब्द सुद्धा खोटा नाही. विभीषण कसा आहे तर धर्मवादी आहे, सत्संगी आहे, हरीचं कीर्तन हरीचं भजन करणार आहे. हे वानर खोटं सांगत आहेत. विभीषणाला पकडा, विभीषणाला मारा, हे सत्य नाही, हे चूक आहे. हनुमंत सांगत आहेत. नाकळणी विभीषणाचा बोधू शरण निघोनी शत्रुबंधू मनते आमचा करण वधू वानरानुवादू अति मिथ्या. म्हणून वानराला काही कळणार नाही. वानराला वाटते हा रावणाचा भाऊ आहे आणि हा रावणाचा भाऊ आहे तर तो आपला शत्रू आहे. पण याच्या मनामध्ये काय आहे, रामाविषयी किती प्रेम आहे, रामाविषयी किती गोडवा आहे हे वानराला माहित आहे का? माहित नाही. हे मला माहित आहे, मी ठामपणे सांगतो. हनुमंत सांगत आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम सीता सीतानंद सुमरे जय राम महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. विभीषण नवे हा षट, विभीषण नवे हा नष्ट, विभीषण नवे हा कपट, वाक्य निर्दुष्ट हे माझे. प्रभू श्रीराम आणि सगळे वानरांना भीती वाटू लागली होती. विभीषण कोण आहे, कसा आहे, काय आहे, कुठला आहे, काय दुश्मनाच्या राज्यातला आहे, पण त्याचं मत काय, ते कोणत्या अभिलाषेने या ठिकाणी येऊ लागला हे कुणालाही माहित नव्हतं. सगळ्याला भीती वाटत होती. त्यावेळेस तिथं गेलेला कोण आहे तर आपला हनुमंत आहे. मग हनुमंताला आपण विचारावं म्हणून हनुमंताला विचारू लागले सगळेजण. त्यावेळेस हनुमंतराया सांगू लागले, विभीषणाच्या घरी मी गेलेलो आहे, विभीषणाचं सगळं पाहिलेलं आहे. तो कसा आहे, खोटा नाटा नाही, अधर्माचा साथ देणारा नाही, एकदम धर्मानं वागणारा आहे, असं हनुमंतराया प्रभू श्रीरामांना सांगू लागलेले आहे. लंका शोधिता समस्त राक्षसांचे सय्यदंत, जाणोनी मध्ये हनुमंत अति समर्थ सत्वेत्वे. अति समर्थ सत्यत्वे, सत्याने मी सगळी लंका धुवलेली आहे. सगळ्या लंकेमध्ये जाऊन परीक्षण केलेलं आहे, कोण कसा आहे, कोण कसा आहे. त्यावेळेस मी विभीषणाच्या घरी सुद्धा जाऊन आलेलो आहे. त्यामुळे मला पक्की खात्री आहे की हा विभीषण जो आहे तो चांगला माणूस आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा आहे, असं तो प्रभूला विचारू लागलेला आहे. श्रीराम सेवक कोवळे सर्वारदी हनुमंत खेळे, तेने सत्य सत्य आकडे बोले प्रांजळे सत्य मधुर. आता जे सत्य होतं ते हनुमंतराय या ठिकाणी सांगू लागलेले होते आणि सगळ्या वानर गणाला सुद्धा माहिती होतं की आपला हनुमंत कसा आहे, सत्य बोलणारा आहे, एकनिष्ठ आहे. तो जो बोलल तो सत्य बोलतो, त्याच्यामध्ये कधीही लबाडी येणार नाही. कारण का तर तो पूर्ण परीक्षा घेतल्याशिवाय न बोलणारा हा हनुमंत एकमेव आहे. त्याने पूर्ण परीक्षा घेतलेली असणार, त्याच वेळेस तो विभीषणाविषयी असे उद्गार काढतो, याची खात्री सुद्धा सगळ्यांना झालेली आहे. कपटी प्रधान जे बोलती, कपटी विभीषणाची स्थिती, त्यांची मिथ्या हे वंदती, शुद्ध भावार्थी विभीषण. शुद्ध भावार्थी विभीषण. विभीषणाच्या मनामध्ये कसं आहे, पूर्ण भावार्थ दडलेला
वागलेला आहे. त्याच्या मनामध्ये कपट कसल्याच प्रकारचं नाही. त्यानं कधीही अधर्माला आजपर्यंत साथ दिली नाही. जे काय असेल ते धर्मानंच वागलाय. धर्म जे शिकवतो त्याचप्रमाणे हा बिभीषण वागलेला आहे. जरी रावणाच्या राज्यामध्ये जरी असला तरी तो धर्माचा न्याय करता आहे, असं सुद्धा हनुमानजी या ठिकाणी सांगू लागलेले आहे. विभीषणाची धर्मस्थिती, विभीषणाची आगाध कीर्ती, विभीषणाची भगवत भक्ती, शुद्धी भावार्थी विभीषण. शुद्धी भावार्थी विभीषण. विभीषणाच्या मनामध्ये पूर्ण ब्रह्म आहे, पूर्ण भावार्थ आहे. जो भावार्थ सांगतो त्याचं नियमाचं पालन सुद्धा हा विभीषण करतो. त्याच्या मनामध्ये कसल्याच प्रकारचं कपट नाही रामा, असं सुद्धा तो प्रभूंना समजावून सांगू लागलेला आहे. विभीषणा नाही अकर्म, विभीषणा नाही विकर्म, विभीषणा नाही अधर्म, सतत्वे वचन हे माझे. हो रामा, माझे सत्य तो वचन आहे. आजपर्यंत विभीषणानं कुणालाही अधर्माला साथ दिली नाही किंवा त्याचं कुठलंही कुकर्म नाही. जे कर्म केलेलं आहे त्यानं पूर्ण चांगलेच कर्म केलेले आहेत. आजपर्यंत कसलंही त्याला अंगाला गाल बोट लावावं असलं एकही कार्य या विभीषणानं आजपर्यंत केले नाही. हे माझं सत्य वचन आहे, असं सुद्धा प्रभू श्रीरामांना तो विनंती करू लागलेला आहे. विभीषणी नित्य निवृत्ती, विभीषण धर्ममूर्ती, विभीषण नित्य शांती, शुद्धी भावार्थी विभीषण. विभीषणाच्या अंगामध्ये कसं आहे, नित्य शांती आहे. कधीही त्याला राग येणार नाही, कधीही तो अधर्मापर्यंत गेलेला नाही. जे काही धर्माला शिकवले त्याचप्रमाणे त्यानं आजपर्यंत आचरण केलेलं आहे. तिथं भजन असेल, कीर्तन असेल किंवा आणखीन काही असेल, ज्या गोष्टी देवा ब्राह्मणांना माहिती आहे, ज्या पाहिजेत त्याचप्रमाणे विभीषणाला आजपर्यंत वागलेला आहे. त्याच्या वागण्यामध्ये कसल्याच प्रकारची खोट नाही, असं सुद्धा हनुमंतरायाविषयी सांगू लागलेले आहे. सांडवनीय राज्य संपूर्ण, त्याजनीय बंधू रावण, युद्ध समयी आला शरण, त्याची आपण नाही मारू. सांगू लागले हनुमंतराया, विभीषण कोण आहे तर लंकेचा युवराज आहे. पण स्वतःचं युवराज पद सोडून, सगळी लंका सोडून, लंकेचा राजाचा भाऊ असून पूर्ण लंका सोडून देऊन त्यानं आपल्याकडे शरण आलेला आहे. का आलेला आहे, त्याला कळून चुकलेलं होतं. रावण जो आहे तो अधर्मानं वागत आहे. मग अधर्मामध्ये आपण साथ द्यायची नाही म्हणून तो त्यांना सोडून या ठिकाणी शरणागत आलेला आहे. आणि शरणागत आलेल्याला आपण मारायचं नाही, ही आपलं ब्रीद वाक्य आहे, असं सुद्धा प्रभूंना तो हनुमंतराया सांगू लागलेला आहे. पहिल्याची श्रीरामी प्रेमता, त्यावरी रावणे हरिच्या नाथा, शरण आला श्री रघुनाथा, भावार्थता स्वानंदे. अजून काय सांगू लागले हनुमंतराया, सगळ्या गोष्टी सांगू लागल्या आहेत. प्रभू, या विभीषणाला अगोदरच तुमच्याविषयी प्रेम होतं, तुमची भक्तभावना या ठिकाणी त्याला करत होता, तुमचीच पूजा सुद्धा तो त्या ठिकाणी करत होता. पण एवढं करत असताना राजा रावणाला त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आईनं सुद्धा त्याला सांगितलेलं होतं, कुळाचा उद्धार जर करायचा असेल तर रावणाचं मत परिवर्तन करा, नाहीतर कुळ पूर्ण बुडाल्याशिवाय राहणार नाही, असं त्याच्या आईनं सांगितलेलं होतं. म्हणून तो विभीषण रावणाच्या ठिकाणी गेला, मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही फळ मिळालं नाही. उलट राजा रावणानं या विभीषणाला लाथा घातलेल्या आहेत. त्या लाथा घातल्यामुळे त्यानं सगळं युवराज्य पद सोडून या ठिकाणी तो असं आपल्याकडे आश्रयासाठी आलेला आहे. मग त्याला आपण या ठिकाणी मारावं का, मारू नये, असं सुद्धा तो बोलू लागलेला आहे. भावार्थी अथवा कपटी पूर्ण, जो का म्हणे मी आलो शरण, त्याची मारिता आपण, लागे दूषण सूर्यवंशा. आणि एवढा विभीषण असताना, एवढी तिची कीर्ती असताना तो आपल्यापाशी शरण आलेला आहे. मग एखादी माणूस जर शरण आला असला आपल्याला, तर कोणतीही चूक करू द्या किंवा ना करू द्या, पण तो जर आला आपल्याकडे आणि मला माफ करा असं जर म्हणल्यावर आपण त्याला मारायचं का? ही अधर्माच्या विरुद्ध आहे, धर्माच्या विरुद्ध आहे. मग आपण अधर्म करायचा का? मग आपण अधर्म करायचा नाही. जो आपल्याला शरण येईल त्याला वाचवायचं काम प्रभू तुमचं आहे, तुमची तर शिकवण ही आम्हाला आहे, असं सुद्धा तो हनुमंत बोलू लागलेला आहे. शिवी हरिश्चंद्र रुक्मागंध, वैशीचे शोभती धर्मविद, शरण
शिकवण काय आहे? जो कोणी आपल्याला शरण येईल त्याचं पालन पोषण आपण करायचं आहे. त्याचा वध न करता त्याचं कारण काही असो, त्यानं जर शरण आला तर शरणागत्याला पत्करायचं काम हे आपलं आहे. हे सूर्यवंशाचं पूर्ण आजपर्यंतचे इतिहास आहे आणि तो इतिहास आपण डावलायचा का? न डावलायचा. म्हणून आपण शरणागत्याला या ठिकाणी आपण पत्कारलं पाहिजे असं सुद्धा तो बोलू लागलेला आहे. स्वर्गीय शोभले दशरथ अधर्मी गाला श्री रघुनाथ मारू नये शरणागत हा निश्चितार्थ श्रीरामा. बघा काय विचार असतील हनुमंताचे. हनुमंतराया सांगू लागले तर प्रभू श्रीरामांना, रामा म्हणले तुमचे वडील दशरथ राजा स्वर्गाच्या ठिकाणी आहेत. जर या ठिकाणी आपण याला जर बिभीषणाला जर आपण शरणागती पत्कार दिली नाही, याला जर आपण याचा घात जर केला तर दशरथ राजाला सुद्धा वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. तो सुद्धा त्या ठिकाणी विचार करतील की माझ्या रामानं माझ्या कुळाचं जे ब्रीद वाक्य आहे की शरणागताला आपण सांभाळलं पाहिजे. मग या रामानं सांभाळलेलं नाही म्हणून दोष गाणबोट तुमच्या वंशाला सुद्धा लागल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा विचार या ठिकाणी मांडू लागलेले आहे. एकला एक विभीषण त्यांचे आम्हासी का भय कोण वधावा म्हणती वानरगण त्यांची अंगवण अति तुच्छ. बरं ठीक आहे, जाऊ दे म्हणले, गाळबोट लागल न लागल काही होईल म्हणजे त्याचा विषय पण नाही म्हणले. पण आता काय झालं नाही म्हणले, बिभीषण काय आहे? एकटा आलेला आहे. इथं काय करणार? तो शरणागती पत्करून आलेला आहे आपल्याकडे आणि तो काय करेल म्हणे? एकटा आलेला आहे. काय करणार आहे त्यानं? काय होणार आहे त्याच्यानं? जरी त्याच्या मनात काही कपट आलं बी समजा, येणार तर नाही, जरी आलं तर त्याच्यानं काय होणार आहे? एकट्याच्यानं एवढे आपले वानर गणी या ठिकाणी आहेत आणि एवढ्याच्या पुढे बिभीषणाचं तर काय चालणार आहे? असं सुद्धा या वाक्यात सुद्धा हा हनुमंत प्रभू श्रीरामांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे. तुटोन पडता गगन गजबिना रघुनंदन तेथे बापुडे विभीषण त्याचे भय कोण आम्हासी. बघा अजून काय सांगू लागले हनुमंतराया म्हणले, हे न बाय म्हणले पूर्ण ब्रह्मांड, एवढं ब्रह्मांड जरी तुटून पडलं या ठिकाणी तुमच्या अंगावर तरी एवढ्यालाच निवारण करण्याची ताकद प्रभू तुमच्यामध्ये आहे. आणि तुम्ही काय या ठिकाणी विचार करू हा एकटा बिभीषण या ठिकाणी येऊन काय करणार म्हणले? अशा सुद्धा प्रकारामध्ये समजावण्याचा प्रयत्न हनुमंतराय या ठिकाणी करू लागलेले आहे. ऐसे बोलता मारुती संतोषला श्री रघुपती सवेत कपी बोले पुढती ते उपपती अवधारा. एवढा सगळा विचार प्रभूने ऐकून घेतला. प्रभूच्या मनात तर अगोदरच जाणून घेतलेलं होतं. त्यांना माहिती होतं भविष्य काय आहे, कोण येणार आहे, कोण कोण या ठिकाणी काय काय करणार आहे, सगळं माहिती होतं. पण सगळ्याचे विचार घ्यायचे होते त्या ठिकाणी प्रभूंना, म्हणून प्रभू सुद्धा शांत होते. पण ज्यावेळेस हनुमंतांना सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यावेळेस प्रभू श्रीरामांना सुद्धा आपल्या मनामध्ये आनंद झाला. खरोखरच म्हणजे हनुमंत काय चतुर आहे, तर सगळ्या गोष्टी माझ्या अगोदर पूर्ण अकस्मात करून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी मला कशा प्रकारे समजावून सांगतो याचा आनंद सुद्धा प्रभू श्रीरामांना होऊ लागलेला आहे. विभीषणाची संगती राक्षसांच्या दुर्गम गती वश्य होतील श्री रघुपती विजय प्राप्ती विभीषणे. एवढं प्रभू श्रीरामांना ऐकून घेतलं, काहीही बोललं नाही, फक्त ऐकून घ्यायचं होतं समोरचा काय काय म्हणतो काय काय नाही. त्यावेळेस परत हनुमंतराय सांगू लागले म्हणजे हा कोण आहे? बिभीषण राक्षस कुळामधला आहे. मग राक्षस कुळामध्ये काय काय कपट असतात, कशा कशा प्रकारे कपट हे राक्षस करतात हे आपल्याला एवढ्यामध्ये कुणाला माहिती आहे का? कुणालाच माहित नाही. आपल्याला कपट काय काहीच माहित नाही. तुम्ही आहात, आम्ही तर वानर आहोत. मग हे कपट काय काय असतं आणि काय काय नाही ही या बिभीषणाकडून आपल्याला माहिती होणार आहे आणि त्यामुळे आपला विजय निश्चित या ठिकाणी होणार आहे असं सुद्धा हनुमंतराय सांगू लागलेले आहे. अभिचारित विज्ञानुवर्ती स्वयं रामावश्यवादी विभीषणाचे संगती विजय प्राप्ती श्रीरामा. अगोदरच कसं होते म्हणजे बिभीषण आपल्याला वश्य झाल्यावर म्हणजे प्राप्त झाल्यावर आपल्याला विजय काय कमी होणार आहे का? कोणत्याही प्रकारानं कसल्याही प्रकारानं हे राक्षस कितीही येऊ द्या म्हणले, पण ज्यावेळेस ती राक्षस कोणतीही चाल आपल्यावर करतील त्यावेळेस हा बिभीषण काय करेल, ते कोणत्या पद्धतीने आपल्याकडे येणार आहेत ही आपल्याला अगोदर सूचना देतील.
त्यामुळे आपल्याला या ठिकाणी बिभीषणापासून कसलीच भीती राहणार नाही. एकदा का बिभीषण आपल्यापाशी आला, आपण त्याला शरणागता म्हणून पत्कारून दिलं की आपलं काम या ठिकाणी झालं, आपला विजय या ठिकाणी होणारच आहे, असं सुद्धा तो बोलू लागला आहे. रात्री अपरात्री निकटवर्ती गाला घालविया मारुती, तेथे हे विभीषण संगती विजय प्राप्ती श्रीरामा. विजय प्राप्ती श्रीरामा. रात्री बेरात्री केव्हाही राक्षसाला काय, रात्र निघाली की त्यांचा दिवस निघाला. असं काम कुणाचं असतंय? या राक्षसाचं असतंय. म्हणून राक्षस कोणत्याही टायमाला येतील, 4 वाजता येतील, 12 वाजता येतील, 2 वाजता येतील, मध्य प्रहार येतील किंवा अर्धा प्रहार, पाऊण प्रहार झाल्यास येतील. ज्या वेळेस त्यांचा टाइम ठरलेला असतो त्याच वेळेस ते येतात. मग अशा वेळेस बिभीषण जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सावध केल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेस आपला विजय म्हणजे विजय होणारच आहे, त्यामध्ये कसलीच शंका सुद्धा राहणार नाही, असं सुद्धा तो प्रभूंना सांगू लागलेला आहे. अलक्ष्य गम्य तर्के गती, पृथ्वी करुणी दूर त्वरिती, तेथे हे विभीषण संगती विजय प्राप्ती श्रीरामा. कसे असतात हे राक्षस जे असतात ते कोणत्या गतीने येतात, कुठून येतात, पृथ्वीवर कशा प्रकारे येतात, वाऱ्याच्या मार्फत येतात का जमिनीच्या मधून येतात, मनोवेगाने येतात का कोणतं रूप धारून येतात, ही आपल्याला काही कळतं का? कुणालाही काही कळत नाही. पण राक्षस जातीमधल्याला तो कोणत्या जातीमध्ये कोणत्या रूपामध्ये या ठिकाणी आलेला आहे ते कळल्याशिवाय राहणार नाही. असा ओळखणारा एकमेव राक्षसामधला कोण आहे तर बिभीषण आहे. आपल्याकडे दुसरा इतरा कुणीही नाही. म्हणून बिभीषण आपल्या जवळ जेवढा राहील तेवढा आपल्यासाठी चांगला आहे, असं सुद्धा समजण्याचा प्रयत्न हनुमंतराय करू लागलेले आहे. संकट विकट अति दुर्घट, जेथे निघता परम कष्ट, विभीषणा संगती होती सपाट विजय पाट श्रीरामा. आता कोणत्या वेळेस कसलं संकट येईल हे कुणाला कळतं का? कुणालाही कळणार नाही. पण ज्या ज्या वेळेस लंकेमधून संकट आपल्यावर येईल त्यावेळेस काही प्रतिध्वनी असतो, काहीतरी गुपित बोलणं असतं. ते बोलणं आपल्याला समजणार आहे का? आपल्याला समजणार नाही. पण ते बोलणं त्या राक्षसाचं जे काही त्यांच्या भाषेमध्ये बोलणं असेल ते पूर्ण बिभीषणाला माहिती असतं. कारण का तर बिभीषण कुठला आहे? तिथला आहे. मग बिभीषण आपल्याकडे असल्यामुळे बिभीषण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगेल. मग ज्यावेळेस तो आपल्याला सांगेल त्यावेळेस आपण सावध होऊ आणि प्रतिहल्ला आपण तयार करू. त्यावेळेस आपण सावध झाल्यावर त्यांच्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी आपण सुद्धा त्या ठिकाणी सज्ज राहू. त्यासाठी हा बिभीषण एकमेव आपल्यापाशी असणं हे महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्याला विजय या ठिकाणी निश्चितच मिळणार आहे, असं तो या ठिकाणी सांगू लागलेला आहे. विभीषणाची शुद्ध मती, विभीषण केवळ परमार्थी, विकल्प न धरावा चित्ती, शुद्ध शरणार्थी विभीषण. शुद्ध शरणार्थी बिभीषण. बिभीषण कसा आहे? मनामध्ये चांगला आहे, शुद्ध आहे, त्याच्या मनामध्ये कपट कसण्याचा प्रकारच नाही. जो मुखामधून तो बोलतो तसाच वागतो, एक बोले आणि एक चाले ह्याच्यामधला तो बिभीषण नाही. हे मला माहिती आहे रामा, म्हणून मी या ठिकाणी बिभीषणाचं सर्व गोष्टी जाणून घेतलो आहे. ज्यावेळेस लंकेमध्ये गेलो त्यावेळेस त्याच्याच घरामध्ये मी विसावा केलेला आहे आणि त्यावेळेस मी तुमचं नामस्मरण त्या ठिकाणी ऐकलेलो आहे. त्यामुळे बिभीषणावर आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. अविश्वास या बिभीषणावर आपण टाकायचा नाही, असं सुद्धा तो प्रभूंना सांगू लागलेला आहे. लंका शोधिता संकटी, म्या देखिले आपले दृष्टी, त्रिसत्य सत्य माझी गोष्टी, नवे कपटी विभीषण. अहो रामा, मी ज्यावेळेस लंकेमध्ये गेलो त्यावेळेस सगळे एक ना एक घर हुडकिलेलं आहे, एक ना एक दरवाजा हुडकिलेला आहे, एक ना एक गल्ली हुडकिलेली आहे. त्यावेळेस मला खरोखरच या बिभीषणाच्या घरी मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मला त्या ठिकाणी समाधान वाटलं आहे. इतर कुठेही मला त्या लंकेमध्ये समाधान वाटलं नाही, पण बिभीषणाच्या घरी गेल्यावर मला तुमचीच आठवण आली. साक्षात तुम्हीच समोर आहोत की काय असं सुद्धा मला वाटलेलं होतं. आणि त्याच वेळेस मी बिभीषणाविषयी सगळ्या गोष्टी जाणून घेऊन माझ्या मनामध्ये जे होतं त्यावेळेस मी माझ्या मनामध्ये धरलेलं होतं. हे निश्चित आहे, हे त्रिकाल सत्य आहे, मी लबाड बोलणार नाही, असं सुद्धा आपल्या प्रभूला हनुमंतराया सांगू लागलेले आहे. वाद श्रीरामा तुझी आन, भावे शिवतो तुझे चरण, कपटी नव्हे हा विभीषण, सत्य भाषण हे माझे. अहो रामा, मी तुमचे आन घेतो म्हणजे आन, तुमच्या शपथ
तुमच्या पायाला हात लावून स्पर्श करतो, तुमच्या चरणाला साष्टांग दंडवत घालतो, पण विभीषणावर तुम्ही विश्वास ठेवा. मी सांगतो आहे, मी जे बोलतो ते सत्य बोलतो. विभीषणावर तुम्ही अविश्वास करू नका, विश्वास ठेवा त्याच्यावर आणि त्याला शरणागती पत्करू द्या आणि शरणागता केल्यावर आपल्या सैन्यामध्ये त्याला जागा द्या, असं सुद्धा विनंती तो हनुमंतराया करू लागलेला आहे. ऐकता हनुमंताची गोष्टी, श्रीरामाची आनंद पोटी, हरिके खेमा पडली मिठी, आल्हाद सृष्टी न समाये. आल्हाद सृष्टी न समावे. ज्या वेळेस प्रभू श्रीरामांना हनुमंतराया सांगू लागले एवढ्या गोष्टी विभीषणाच्या, त्यावेळेस प्रभूंना सुद्धा आनंद आला. खरोखर प्रभूचं सुद्धा मन भरून आलं आणि प्रेमानं हनुमंताला मिठी मारली. खरोखर हनुमंता, तुझी कीर्ती जेवढी म्हणावी तेवढी कमी आहे. तुझ्यासारखा हुशार आणि कर्तव्य दक्ष कोणीही मला या ठिकाणी नाही, या ठिकाणी असं म्हणून तो प्रभू श्रीरामांना आणि लक्ष्मण बरोबर एकमेकाला आलिंगन देऊ लागलेले आहे. जैसे श्रीरामाचे मनोगत, तैसेची बोलिला हनुमंत, तेने उल्हासे श्री रघुनाथ, असे गर्जत स्वानंदे. अहो काय होतं, प्रभू श्रीरामांना सगळ्याच गोष्टी माहिती होत्या. कोण कुठं आहे, विभीषण काय आहे, रावण कोण आहे, कुंभकर्ण कोण आहे, या काही माहिती नव्हत्या का? पण मनुष्य वेशामध्ये घेऊन मनुष्य वेशामध्येच हे सगळं काम करायचं होतं. म्हणून मनुष्याकडून जे काय असेल ते सगळं जाणून घ्यायचं होतं. रामाला काय माहिती नव्हतं का? त्याच्यानंतर हनुमंताला सगळ्या गोष्टी ज्यावेळेस सांगितल्या त्यावेळेस खरोखरच आनंद वाटला प्रभूंना सुद्धा. म्हणजे खरोखर तू सुद्धा माझ्यापेक्षा पुढे जाऊन भविष्य काळामध्ये काय आहे आणि काय नाही हे सुद्धा जाणून घेतला. माझ्याही मनाला आनंद वाटलेला आहे, असं सुद्धा प्रभू हनुमंताला म्हणू लागलेले आहे. अरे हनुमंता, तू काय सांगतोस हे तर तुझं एकदम बरोबर आहे, म्हणजे मलाही खात्री आहे म्हणजे या गोष्टीची. पण मी तुझं मनोगत काय आहे, तुझ्या मनात काय आहे मी जाणून घेण्यासाठी मी शांत बसलेलो होतो. अरे विभीषणच काय म्हणले, रावण जरी माझ्यापाशी आला शरणागती पत्करण्यासाठी आणि त्याने जर माझ्यापाशी आला तर त्याला सुद्धा मोठ्या मनानं मी माफ केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी विभीषण काय चीज आहे म्हणजे, रावण कोण आहे, किती मोठा आहे, पण तो जरी आला तर त्याची सुद्धा मला या ठिकाणी भीती वाटणार नाही. त्याला सुद्धा मी मोठ्या प्रेमानं आलिंगन दिल्याशिवाय राहणार नाही, पण तो शरण आला पाहिजे, असं सुद्धा प्रभू श्रीराम बोलू लागलेले आहे. विभीषण माझा आत्मादान, विभीषण माझा जीव प्राण, तुझ्यानी चिरंजीवी विभीषण, जन्म मरण त्या नाही. सांगून टाकलं प्रभू श्रीरामाने. अरे हनुमंता, तू जे सांगतोस ना ते त्रिकाल सत्य आहे, म्हणजे सत्य, ह्याच्यामध्ये लबाड काहीच नाही. आणखीन एक सांगतो म्हणजे काय, तू जसा चिरंजीवी आहेस तसाच हा विभीषण सुद्धा या ठिकाणी चिरंजीवी झाला म्हणून समज म्हणले. तो शरणाला आलेला आहे आपल्याला, मग काही अडचण नाही, त्याला या ठिकाणी आपण शरण दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कसलंच दुमत नाही. पण तू जेवढा चिरंजीवी आहेस तेवढंच सामर्थ्य याचं सुद्धा राहील, हा सुद्धा जगामध्ये चिरंजीवी राहील, एवढा आशीर्वाद प्रभू श्रीरामाने या विभीषणाला सुद्धा देऊन टाकलेला आहे. विभीषण शरणागता, वेगी पाचारी पायाता, लंका दिदली तत्वता, निगराजता संकल्पे. जा म्हणे हनुमंता, लगेच विभीषणाला बोलवून घ्या आणि त्याचं शरणागत पत्करून घ्या म्हणे, या ठिकाणी आपल्या सैन्यामध्ये समाविष्ट करून घ्या आणि त्याला बोलवून घ्या आणि आपलाच या ठिकाणी राज्याभिषेक करून टाका. तो लंकेचा राजा झालेला आहे, एवढंच आज आपण घोषित करून टाकू, याच्यामध्ये कसलंच दुमत नाही, असं सुद्धा प्रभू श्रीराम या हनुमंताला सांगू लागलेले आहे. जे मारिला रावण, लंकेसी स्थापिला विभीषण, शरणागती प्रेमपूर्ण, आपणा आपण विसरला. शरणागती प्रेमपूर्ण आपणा आपण विसरला. ज्यावेळेस मी रावणाला मारून टाकेन ना, मारल्या बरोबर आजच्या आज मी सांगतो, रावणाला तर मारणारच आहे, त्याचा काही विषय नाही. पण रावणाला मारल्याच्या नंतर या लंकेचा राज्य कोण होईल तर दुसरा फक्त विभीषण होईल, दुसरा कोणीही होणार नाही. पहिलं कसं होतं, जन त्या राजाला मारील
ते राज्य त्याच्या स्वाधीन, म्हणजे रामानं ज्यावेळेस रावणाला मारेल ते सगळं लंकेचं राज्य कुणाला नियमानं रामाला मिळायला पाहिजे. पण रामानं तसं न करता शरणागत कोण आलाय? बिभीषण आलाय. बिभीषण कोण आहे? तिथला युवराज आहे. मग ज्यावेळेस रावणाचे हार या ठिकाणी होईल, रावणाचा वध ज्यावेळेस होईल, त्यावेळेस त्या गादीवर बसण्याचा हक्क आपण आज या बिभीषणाला देऊन टाकू, असं सुद्धा प्रभू श्रीराम या ठिकाणी सांगू लागलेले आहे. आता एवढं प्रभू श्रीरामानं सांगितल्याबरोबर हनुमंताला काय आनंद झालेला आहे. पायावर साष्टांग लोटांगण हनुमंतानं घातलेला आहे प्रभू श्रीरामाच्या. कारण का ज्या वेळेस हनुमंत लंकेमध्ये गेलेले होते आणि विभीषणाच्या घरी थांबलेले होते 20व्याला, त्याच वेळेस हनुमंतानं आपल्या मनात विचार केलेला होता की या लंकेचा राजा कोण होईल. ज्यावेळेस राम राजा या ठिकाणी येईल त्यावेळेस विभीषणच राजा होईल, हे रामानं बोलण्याच्या अगोदर हनुमंतानं त्याच ठिकाणी आपल्या मनात विचार केलेला होता. मग तोच विचार ज्यावेळेस प्रभूनं साक्षात आपल्या तोंडानं उत्तर दिलेलं आहे, सांगितलेलं आहे, त्यावेळेस आनंदाला काय कमी होईल का? जसं त्यांच्या मनात होतं तशाच प्रकारे प्रभू श्रीरामानं म्हणल्याबरोबर आनंद झालाय आणि आनंदामध्ये प्रेमानं लोटांगण हनुमंतराला घालू लागलेली आहे. वेगी बोलावी गाण म्हणता शरणागता विभीषण. एवढंच पुराण दोघांच्या मनामध्ये झालंय. आनंद अश्रू दोघांना येऊ लागले. जसं ह्यांच्या मनात होतं त्यापेक्षाही कितीतरी पटीनं जास्त आनंद या दोघांना झालाय. तेव्हा प्रभू श्रीराम हनुमंताला म्हणला, हनुमंता आता माझ्या मनामध्ये विरह सहन होत नाही, आता लवकरात लवकर विभीषणाला बोलव आणि माझ्या भया कडकड कडकड एकदा मिठी त्या विभीषणाला मारू दे, त्यामुळे माझं हृदय या ठिकाणी शांत होईल, लवकर बोलव. अशा प्रकारे हनुमंताला आज्ञा करू लागलेली आहे. चालू होता हनुमंताचा आणि प्रभू श्रीरामाचा संवाद. दोघांचा एकमेकाच्या गोष्टी सगळ्या चालू होत्या. तिथं ऐकणारे कोण होते? बाजूला बसले सुग्रीव होते, जाम होते, नळ नीळ सगळे वानरगण होते. त्यांनी आश्चर्यचकित झाले, म्हणजे ही काय आहे? कुठल्या कुठल्या गोष्टी काय काय दुश्मन आलेला आहे आणि त्यानं या ठिकाणी शरण आलेला आहे आणि हनुमंत सगळ्या गोष्टी एवढ्या कशा सांभाळायला आहे, किती आतुरबळी हनुमंत आहे, किती हुशार हनुमंत आहे, म्हणून सगळ्याला नवल वाटू लागलेला आहे. विभीषणाचे भाग्य पूर्ण श्रीराम तुष्टला संपूर्ण एका जनार्दना शरण भेटीचे लक्षण अवधारा. या ठिकाणी सगळ्याला आनंद वाटला आहे. खरं विभीषणाचं नशीब थोर म्हणले प्रभू श्रीराम याला भेटलेले आहेत. तो शरण सगळी लंका सोडून या ठिकाणी शरण आला म्हणजे त्याचं काहीतरी पुण्य फळाला आलेलं आहे, म्हणून सगळ्याला आनंद वाटू लागला आहे. आता ग्रंथकर्ते सांगू लागले, तिथून पुढची कथा जर मी सांगत बसलो तर सगळे झोपतील. मग झोपल्यावर मी कथा सांगून वाचून काय उपयोग आहे, असं सुद्धा ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगू लागलेले आहे. कैसी दोघांची दृष्टादृष्टी, कैसी दोघांची होईल भेटी, कैसे दोघे करतील गोष्टी, हे कथा कवसाठी अनुपम्य. ग्रंथकर्त्याने कथा थोडी आटोपते घेतलेली आहे. त्यांना माहिती आहे 10-9 सव्वा वाजले की हे लोक कटाळून जातात. मग आपण जास्त लांब होऊ नये याचा विचार केला. आता म्हणजे पुढची कथा प्रभू श्रीराम आणि विभीषण आणि लक्ष्मण या सगळ्याचा संवाद काय काय कशा कशा भेटी घेणार आहेत आणि पुढे काय काय करणार आहेत, किती व्यूह रचना करणार आहेत, ही उद्याच्या अध्यायामध्ये ऐकण्यासाठी तुम्हाला देणार आहे. मग उद्या सुद्धा लवकर येऊन ऐकायचं आहे, नाहीतर कथा अर्धवट ऐकली तर उपयोगच राहणार नाही. कोण कुठे गेला कोणालाच काही कळणार नाही. त्यासाठी लवकर येण्यासाठी आजची कथा इथंच थांबू असं विनंती करू लागलेली आहे. देवा भक्तांचे दर्शन ते कथा तमाती पावन, एका जनार्दना शरण रामायण अतिरम्य. देव कोण आहेत? प्रभू श्रीराम आहेत. भक्त कोण आहेत? हनुमंत आहेत आणि विभीषण आहेत. मग देवाचे आणि भक्ताचा संवाद कशा प्रकारे उद्या होणार आहे हे सगळे ऐकण्यासाठी आपल्याला उद्या यायचं आहे, असं सुद्धा या ठिकाणी सांगून आजची कथा या ठिकाणी संपवू लागलेली आहे. स्वस्ती श्री भागवत